नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, महाराष्ट्रात ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होतील ही अपेक्षा होती. पण निवडणूक आयोगाने स्वातंत्र्य दिनाच्या दुसऱ्या दिवशी निवडणुकांचं जे वेळापत्रक जाहीर केलं त्यामध्ये महाराष्ट्राचा उल्लेख नाही. आणि महाराष्ट्रात आत्ता हरियाणा बरोबर निवडणुका होऊ शकत नाहीत असा खुलासाही निवडणूक आयोगाकडून करण्यात आलेला आहे. आणि म्हणूनच जम्मू काश्मीर आणि हरियाणा या दोन राज्यांमध्ये किंवा एक केंद्रशासित प्रदेश आहे त्यातला, तिथे निवडणुकीची धामधूम सुरू झालेली आहे. हरियाणामध्ये 10 वर्षानंतर परत सत्तेत येण्यासाठी काँग्रेस पक्ष उतावळा झालेला आहे. आणि प्रामुख्याने लोकसभा निवडणुकीत 10 पैकी 5 लोकसभेच्या जागा जिंकल्यामुळे भारतीय जनता काँग्रेस पक्षाचा उत्साह वाढलेला आहे. 5 वर्षापूर्वी हरियाणाच्या 10च्या 10 लोकसभा निवडणुका काँग्रेस पक्ष हरलेला होता. आणि त्यामुळेच 10 पैकी 5 जागा मिळाल्या तरीही काँग्रेस पक्षाला तो आपला प्रचंड विजय आणि भाजपचा दारुण पराभव वाटत असला तर ते स्वाभाविक आहे. स्वाभाविक आहे. आणि म्हणूनच आता संपूर्ण ताकद झोकून द्यायची आणि परत एकदा हरियाणामध्ये काँग्रेसचं सरकार आणायचं म्हणून काँग्रेस पक्ष तयारीला लागला असेल तर चूक म्हणता येणार नाही. उलट दुसरीकडे भारतीय जनता पक्ष सुद्धा लोकसभेत आधीच्या 5 जागा गमावल्या आणि 5 वर्षापूर्वी विधानसभेत बहुमत गमावलेलं होतं. पण कसं बसं सरकार टिकवलं. तर त्यामुळे भाजप सुद्धा आपली सत्ता टिकवण्याच्या चिंतेत आहे. आणि त्यामुळे जी लढत होऊ घातलेली आहे हरियाणामध्ये त्याचं राजकीय आकलन करून विश्लेषण करणं ही तुलनेने सोपी गोष्ट नाहीये. वरकरणी बघितल्यावर वाटेल, पण मतांचे आकडे बघितले तर कळतं की दोन्हीही पक्ष लोकसभेत हरियाणाच्या 10 जागांवर 5 5 जागा मिळून जागांच्या संख्येत एकमेकाला तुल्यबळ असल्याचं दिसते. मतदानाची आकडेवारी बघितली, टक्केवारी बघितली तर एक थोडस किरकोळ मला वाटते भाजपला अधिक मतं आहेत किंवा अधिक टक्केवारी आहे. पण तरी एक अर्धा टक्का इकडे तिकडे असलं तर थोड्याशा फरकाने सुद्धा प्रचंड मोठा उलटफेर होत असतो, हे विसरता कामा नये. आणि दुसरी गोष्ट आहे, लोकसभेचे मतदारसंघ मोठमोठे असतात, विधानसभेचे मतदारसंघ छोटे छोटे असतात. उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये एका लोकसभेच्या मतदारसंघामध्ये 6 विधानसभेचे मतदारसंघ येतात. हरियाणामध्ये लोकसभेच्या एक मतदारसंघात विधानसभेचे 9 मतदारसंघ येतात. त्यामुळे हरियाणाच्या विधानसभेतील आमदारांची संख्या, सदस्य संख्या ही 90 आहे. आणि म्हणून मतदारसंघ अधिकाधिक छोटे होत जातात. साधारणतः आपण असं समजू की 15 ते 20 लाख मतदारांचा लोकसभा मतदारसंघ असतो. तर त्याला 10ने भागलं तर विधानसभेचा हरियाणातला मतदारसंघ हा 2 लाखाच्या मतदारसंख्येच्या आसपास येतो. आणि म्हणून किंचित फरकाने सुद्धा तिथे एखादा आमदार पराभूत होऊ शकतो किंवा एखादा आमदार आपली असलेली जागा टिकवू शकतो. आणि म्हणून हरियाणा सारख्या निवडणुकीमध्ये अनेक अपक्ष सुद्धा निवडून येतात. त्याचं कारण आहे, ज्या विद्यमान आमदारांना पक्षाकडून उमेदवारी मिळत नाही, पण ज्याला वाटत असतं आपण चांगलं काम केलंय आणि आपला हा मतदारसंघामध्ये बालेकिल्ला आहे, अशा वेळेला तो आमदार पक्षाने उमेदवारी नाकारली तरी बंड करून उभा ठाकतो आणि निवडून येतो. आणि गेल्या वेळेला सुद्धा 8 9 काहीतरी अपक्ष आलेले होते, त्यांचाच पाठिंबा घेऊन भाजपने सरकार टिकवलं
अगदी चौटालांच्या पक्षाने पाठिंबा काढून घेतला, ते उरलेले अपक्ष भाजपला मिळाले आणि सरकार टिकलेले. तर ते कमीत कमी मतांवर बाजी मारून जाणं शक्य आहे. त्यामुळे पक्षांतर्गत उमेदवारांची बंडखोरी पण जास्त होत असते. आणि तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगण्यासारखी आहे की हरियाणा याच राज्यामध्ये 50 वर्षापूर्वी आयाराम गयाराम संस्कृती सुरू झाली. सकाळी या पक्षात, संध्याकाळी त्या पक्षात, अशा रीतीने आमदार पक्षांतर करत होते. त्यापैकी एका आमदाराचं नाव गयाराम होतं आणि तो आमदार सकाळी या पक्षात आणि त्या पक्षात. तर आज या पक्षात आलेला संध्याकाळी त्या पक्षात गेला, तो गयाराम तो आयाराम हो गया, आयाराम तो गयाराम हो गया. यावरून आयाराम गयाराम म्हणजे पक्षांतर करणाऱ्याला आयाराम गयाराम ही उपाधी ही तिथे मिळालेली आहे. कुठे? हरियाणा. आणि त्याचं कारण असं आहे मित्रांनो की हरियाणाचे विधानसभा मतदारसंघ अतिशय छोटे आहेत. मला वाटत नाही 2 ते 3 लाखापर्यंत च्या मतदारसंख्येपेक्षा मोठे असतील. त्यामुळे विचार करा की 2, 2.5, 3 लाखाचा मतदारसंघ आहे. एकूण मतदान किती? 50% मतदान झालं तरी 1.5 लाखाच्या आसपास मतदान होतं. आणि 1.5 लाखामध्ये 70-75 हजार मतं मिळवणारा हा आमदार होऊ शकतो. आता साधारण ती 1.5 लाख एकूण मतदान असेल आणि त्याच्यात 4-5 भागीदार असतील तर 50-55 हजार पर्यंत पोहोचणारा सुद्धा सहजगत्या आमदार होऊन जाऊ शकतो. आणि म्हणूनच हरियाणा सारख्या राज्यामध्ये कमी लोकसंख्येचे मतदारसंघ आहेत, तिथे निकालांचा अंदाज बांधणं अवघड होऊन जातं. अवघड होऊन जातं. आणि अशा ठिकाणी जर पक्षामध्ये एकवाक्यता नसेल, एकजूट नसेल, तर मग त्या पक्षात बंडखोरी अधिक होऊ शकते. अनेकदा असं असतं की पक्षाचाच आमदाराला परत तिकीट दिलं तर तिथे दीर्घकाळ काम करणारा आणि यावेळेला आपल्याला तिकीट मिळेल ही अपेक्षित असलेला माणूस सुद्धा बंडखोरी करून उभा राहतो आणि स्वपक्षाच्या उमेदवाराला पाडून आमदार होऊ शकतो. आपल्याकडे तुम्हाला आठवत असेल मीरा भाईंदरला एक नरेंद्र पटेल काय नावाचे भाजपचे आमदार होते. 2019च्या निवडणुकीत भाजपच्या जैन नावाच्या महिला बंडखोर उमेदवाराने अधिकृत उमेदवाराला पराभूत केलं होतं. अनेक ठिकाणी होतं. आणि त्यामुळेच पक्षामध्ये एकवाक्यता नसेल तर पक्षाचे अपेक्षित किंवा असलेले मतदार हे सगळेच्या सगळे तुमच्या पक्षाच्या चिन्हावर मतदार करतील याची कुठचीही गॅरंटी नसते. कुठचीही गॅरंटी नसते. आणि त्याचं कारण आहे मित्रांनो, कारण आहे शेवटी पक्ष म्हणजे काय असतो? पक्ष हा कुठच्या तरी एकाला नेता मानणारा असतो, त्याचा एक प्रतिस्पर्धी असतो, त्याला 2 नंबरचा नेता मानलं जात असतं, त्यांच्या खाली नेतृत्वाची दुसरी तिसरी चौथी फळी असते. पण यामध्ये आमदार पातळीवर आमदार पातळीवर जे नेते असतात पक्षाचे मतदार अशा पक्षाच्या विचारधारे पलीकडे जाऊन त्या एका विशिष्ट नेत्याला मानणारे असतात. आपण इकडे बघितलं एकनाथ शिंदे हे शिवसेनेत कट्टर शिवसैनिक होते. पण उद्धव ठाकरे जर पक्षाच्या विचारधारेनुसार चालणार नसेल तर त्यांनी बंड केलं आणि जवळजवळ शिवसेनेच्या 17-18% मतदारांपैकी एकूण मतदानामध्ये शिवसेनेचा जो 17-18% हिस्सा आहे त्यापैकी 13% शिवसेनेचे मतदार हे एकनाथ शिंदे बरोबर गेले किंवा एकनाथ शिंदे बरोबर बंड करणाऱ्या आमदारांच्या सोबत गेले. इथे गंमत लक्षात घेतली पाहिजे की पक्षाचा मतदार जो असतो तो एकाच वेळेला पक्षाच्या विचारधारेला बांधील असला तरी त्याच वेळेला पक्षातल्या वेगवेगळ्या नेत्यांची देखील बांधील असतो. आणि त्यामुळे जेव्हा विचारधारा सैल होते त्यावेळेला असा निष्ठावान मतदार सुद्धा त्या नेत्याच्या पाठोपाठ जातो, विचारधारेकडे पाठ फिरवतो.
आपण आता बघितलं लोकसभा निवडणुकीत शिंदेचे 7 खासदार निवडून आले. ते निवडून येताना त्यांना 13% अधिक मतं मिळाली. ही गोष्ट ही नवीन नाहीये. इंदिरा गांधींनी काँग्रेस पक्ष 71-70 साली फोडला, तेव्हा काँग्रेसचा बहुतांश मतदार हा इंदिरा गांधींच्या सोबत गेला आणि पक्षाची जी संघटना होती तिच्याकडे मतदाराने पाठ फिरवली. जवळजवळ काँग्रेसचा जो काय 100% मतदार असेल तर 15-20% संघटनेकडे राहिला. 80% इंदिरा गांधींबरोबर गेला. तेच पुन्हा 1980 मध्ये झालं. आत्ता आपल्याकडे बघाल तुम्ही की शरद पवार कितीही पक्ष बदलतात, पण बारामतीमध्ये शरद पवारांचा बारामतीचा निष्ठावान मतदार शरद पवार ज्या बाजूला असतील त्या बाजूला मतदान करतात. हे होत असतं. आणि म्हणून पक्षाचा मतदार म्हणून जेव्हा म्हणतो, ते जर पक्षातल्या सगळ्या पातळीवरचे नेते एकजूट होऊन लढत असतील. हरियाणामध्ये 2014 मध्ये सत्ता नसल्यामुळे एकजूट होती, तिचा लाभ मिळाला. पण ती एकजूट 2019 मध्ये तेवढी नव्हती. आपसातल्या नेत्यांच्या मारामाऱ्या सत्तेतून सुरू झाल्या होत्या. त्याचे दुष्परिणाम होऊन काँग्रेस भाजपला 2019 मध्ये हरियाणात बहुमत गमावण्याची पाळी आली. तेच काँग्रेसचंही आहे. आणि म्हणून आपण हरियाणाच्या निवडणुकांचा विचार करताना लोकसभेत दणका बसलेला भारतीय जनता पक्ष कमालीचा एकजूट झालेला आहे. आणि त्याच्या तुलनेमध्ये काँग्रेस पक्षात मुख्यमंत्री पद मिळवण्याची जबरदस्त महत्वाकांक्षा असलेले 2 ते 3 तरी नेते आहेत. आणि त्यांच्यामध्ये आत्तापासून 60 मारी सुरू झालेली आहे. दाखवायला सगळे एका स्टेजवर दिसतील, पण व्यवहारात हे जे मुख्यमंत्री पदाचे इच्छुक असलेले 3-4 प्रमुख नेते आहेत, ज्याच्यात एक कुमारी शैलजा आहेत, दुसरे माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुड्डा आहे, आणि मला आता नाव आठवत नाही, पण एक कोणतरी प्रदेशाध्यक्ष असलेले कोणतरी माजी प्रदेशाध्यक्ष आहे. यांच्यामध्ये जी हाणामारी आहे ती बघितली तर हे 3-4 मुख्यमंत्री पदाचे इच्छुक असे काँग्रेसमधले नेते आहेत. ते एका परिवारातले, काँग्रेस विचारधारातले, काँग्रेस पक्षातले आहेत, पण कुरुवंशातल्या पांडवांसारखे, कौरवांसारखे भावंड असूनही एकमेकांच्या उरावर बसायला सज्ज असलेले आहेत. आणि तिथे गडबड होते, तिथे गडबड होते. भूपिंदर सिंग हुड्डा हे माजी मुख्यमंत्री, आपला दीपिंदर सिंग हुड्डा नावाचा जो मुलगा आहे त्याला मुख्यमंत्री बनवण्यासाठी कंबर कसून उभे राहिलेले आहेत. आपला वारसा आपल्या मुलाकडे द्यायचा ही त्यांची इच्छा आहे. पण दुसरीकडे माजी केंद्रीय मंत्री आणि विद्यमान लोकसभा सदस्य कुमारी शैलजा आहेत, त्यांना सुद्धा हरियाणामध्ये पहिली महिला मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांक्षा आहे. आणि म्हणूनच त्यांच्याखेरीज इतर दोघे आणखी नाहीत, मला आता नावं आठवत नाहीत, सांगता येणार नाहीत. पण हे 4 लोक असले तरी प्रमुख प्रमुख 2 स्पर्धक आहेत, शैलजा आणि हुड्डा. आणि या दोघांमध्ये जी हाणामारी आहे ती वरकरणी दाखवली नसली किंवा दाखवली जात नसली तरी पक्षाच्या अंतर्गत कार्यकर्त्यांना त्याची पूर्ण जाणीव आहे. आणि म्हणून मग आपला निकालानंतरचा हक्क प्रभावी ठरवायचा असेल तर आपल्या गटातल्या अधिकाधिक सहकार्याला, आपल्या अधिकाधिक निष्ठावानांना विधानसभेच्या निवडणुकीचं तिकीट मिळालं पाहिजे. यासाठी कुमारी शैलजा असतील आणि हुड्डा असतील हे दोघेही प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे 90 आमदारांसाठी जे तिकीट वाटप किंवा उमेदवारांसाठी जे काँग्रेसमध्ये तिकीट वाटप होणार आहे
त्यामध्ये एकमेकांच्या निष्ठावान उमेदवारांची तिकीट कापली जाणं यासाठी हुड्डा आणि शैलजा आपली संपूर्ण ताकद पणाला लावतील यात शंका बाळगण्याचं कारण नाही. म्हणजे तिकीटच मिळालं नाही तर समोरच्या गटातला एक होऊ शकणारा आमदार आपण कमी केला, ही पहिली पायरी चढणं आहे असं हे दोन्ही नेते मानत असणार. आता दुसरी पायरी, समजा शैलजा, कुमारी शैलजा यांच्या गटातल्या इच्छुकाला, हुड्डा गटातल्या इच्छुकाला तिकीट देऊन शैलजाचा उमेदवार नाकारला गेला, तर शैलजा हे आपल्या पाठीराख्यांची सगळी ताकद हुड्डा यांच्या इच्छुकाला उमेदवारी मिळाली तरी पराभूत करण्यासाठी ताकद लावतील. आणि उलट बघितलं तर हुड्डा यांच्या उमेदवाराला तिकीट नाकारून शैलजा यांच्या पाठीराख्याला जिथे तिकीट मिळेल तिथे हुड्डा तो आमदार निवडून येऊ नये म्हणून प्रयत्न करतील. आणखीन एक भाग असतो, हे दोघेही लोक आपल्या इच्छुकांना बंड करायला प्रवृत्त करतील आणि त्यामुळे 90 पैकी कमीत कमी 20 ते 30 जागी काँग्रेस पक्षातच बंडखोरी करून एकमेकांचे उमेदवार पाडण्याचा खेळ केला जाईल. कशी गंमत आहे बघा. आपसात एकाच पक्षात एकाच परिवारात महाभारत होणार आहे. आणि योगायोग असा आहे मित्रांनो, योगायोग असा आहे की कुरुवंशातल्या भावंडांची जी लढाई झाली त्या लढाईचं क्षेत्र जे आहे त्याला कुरुक्षेत्र म्हणतात आणि ते सुद्धा हरियाणातच येते. हरियाणामध्येच कुरुक्षेत्र हे विधानसभेचं उभं राहणार आहे. आणि तिथे जर शैलजा आणि हुड्डा या काँग्रेसच्या दोन प्रमुख आणि दिग्गज नेत्यांमध्ये महाभारत होणार असेल तर मग ते महाभारत पानिपतच्या लढाईसारखं होईल. योगायोग असा की पानिपतची लढाई मराठ्यांची आहे, मराठी आणि अब्दाली, पण ते पानिपतचं युद्ध क्षेत्र सुद्धा हरियाणातलंच आहे. हरियाणामध्ये पानिपत हा जिल्हा आहे, इतिहास आहे तिथे घडलेला. पण पानिपतच्या लढाईची गोष्ट सुद्धा कुरुक्षेत्रासारखीच आहे. मराठे संपूर्ण भारतासाठी पानिपतची लढाई लढत होते. मराठेशाही टिकवून ठेवण्यासाठी आणि मराठेशाहीचं भारतीय उपखंडावरचं वर्चस्व आणि प्रभुत्व टिकवण्यासाठी भाऊसाहेबांच्या नेतृत्वाखाली ती लढाई चालू होती. पण त्या लढाईतून ऐन वेळेला होळकर आणि शिंदे यांनी आपल्या सेना माघारी नेल्या आणि भाऊसाहेबाला लढाईसाठी एकटा अब्दाली समोर सोडून दिला आणि त्यामुळे पानिपतची लढाई मराठे हरले. मराठे हरले कारण आपल्याच बाजूला संकटात सोडून मराठ्यांचे दोन बडे सरदार पानिपतवरून निघून गेले होते. हुड्डा आणि कुमारी शैलजा यांचे पाठीराखे आणि शक्ती ही जर हुड्डा आणि शैलजा यांच्या एकमेकांच्या उमेदवारांना आपापल्या मतदारसंघात पानिपतच्या लढाईसारखे संकटात सोडून जाणार असतील किंवा संकटात ढकलणार असतील तर पानिपतच्या कुरुक्षेत्रामध्ये 21व्या शतकातली पानिपतची लढाई कुठले निकाल देईल याचा विचार करा. एवढंच बोलून थांबतो. विषय आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा प्रतिपक्षला. नमस्कार.